अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द झालेला आहे। सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते। अजित पवार नाशिकला जाणार होते, त्यांचा नाशिक दौरा रद्द झालाय। नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार होते। अजितदादा आणि भुजबळ एकाच मंचावर येणं पुन्हा टळलेलं आहे। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द झालेला आहे। अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द झालाय। जर हा रद्द झाला नसता नाशिक दौरा तर मात्र छगन भुजबळ आणि अजित पवार एकाच मंचावर आले असते, पण ते एकाच मंचावर येणं समोरासमोर येणं टळलेलं आहे। दौरा रद्द केल्याचा निरोप नाशिक कार्यकर्त्यांना गेलेला आहे। काही कारण दौरा रद्द केल्याचा नाशिक कार्यकर्त्यांना निरोप गेलेला आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, अजित पवारांचा दौरा रद्द झाला, काय सांगाल? थोडं फिरव। सुवर्णा, आज नाशिकमध्ये अजित पवार यांचा नियोजित दौरा होता। सकाळी 9:30 वाजता अजित पवार नाशिकच्या याच हेलिपॅडवरती येणार होते, मात्र अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, तांत्रिक अडचण जी आहे ती निर्माण झाली, अशा प्रकारची माहिती समीर भुजबळ यांनी दिलेली आहे। आणि त्यामुळे अजित पवार यांचा जो नियोजित नाशिकचा जो दौरा आहे तो रद्द करण्यात आलेला। आज दिवसभर विविध कार्यक्रम होते, ज्या ठिकाणी हेलिपॅड बनवण्यात आलेला आहे त्यापासून काही अंतरावर एका हॉस्पिटलचं उद्घाटन करून अजित पवार जे आहेत ते नाशिकमध्ये जाणार होते। नाशिकमध्ये एका विवाहाला उपस्थिती लावणार होते, त्यानंतर एका हॉटेलचं उद्घाटन होतं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक आढावा बैठक जी आहे पक्षाची ती होणार होती। आणि हे सगळं केल्यानंतर अजित पवार पुन्हा छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार होते। अशा प्रकारचा संपूर्ण दिवसभराचा साधारणतः सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचा नियोजित दौरा जो आहे तो नाशिकमध्ये होता। आणि याच दौऱ्याच्या निमित्तानं आज छगन भुजबळ आणि अजित पवार जे आहे ते एकाच व्यासपीठावर नाशिकमध्ये येणार होते। गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामधलं जो वाद आहे तो आपण संपूर्ण महाराष्ट्राने बघितला, मात्र आजच्या होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये छगन भुजबळ जे आहे ते अजित पवारांबरोबर असणार होते। छगन भुजबळ आणि अजित पवार सोबत असणार होते, बैठकीला सोबत राहणार होते। मात्र या सगळ्या नियोजित दौरा रद्द झाल्यामुळे आता या सगळ्यावरती पाणी फिरलेलं आहे आणि पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्या उपस्थितीतच हे सगळे जे कार्यक्रम पुढचे आहे ते होणार आहे। या सगळ्या कार्यक्रमांना अजित पवार येणार नसल्याची माहिती जी आहे ती समीर भुजबळ यांनी काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद, आपण माहिती दिली त्याबद्दल।